अरे किरण कुठे जायचंय? रायगड. आम्ही रोपवेनी वरती जात आहे रायगड किल्ल्यावर. कारण माझा आवाज खूप आवडतो वाटते. कॉइन्स बनवतात. किती दूरपर्यंत आहे ते? शिवाजी महाराजांची समाधी आहे. इकडे महादेवाचं मंदिर आहे. याच्या खाली पण आहे रे जागा. महाराजांचा बाटप होता. एवढी मोठी धान्याचं कोठार. मी आज आलेलो आहे. आज नाही, सगळ्या मी काल रात्रीच इथे आलो आहे. माझे काका आहे, PS आहे, ते नागदिवे. काही नाही होत. मम्मी अशीच असते व्हिडिओ. काल खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला महाडला यायला. बसेस नव्हत्या जंजिरावरून. ते एका फॅन्सने आम्हाला सोडून दिली इथपर्यंत, रोहापर्यंत सोडून दिलं. आणि रोहाला आम्ही काय केलं, बस केली आणि बाय बस आम्ही महाडपर्यंत इथे आलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे ऑटोवाला गेला. पोलीस क्वार्टर कुठे आहे विचारलं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो काकाकडे. आणि काल रात्री आम्ही इथे स्टे केला. आज सकाळी मस्त आम्ही फ्रेश झालो. मस्त काकूने आमच्यासाठी नाश्ता केला. खूप सारा केला, जेवणासारखा केला. कुठे केला रे बेटा? आता कुठे चाललो आपण? आता आम्ही रायगड किल्ला चाललो आहे बाय बाईक. काकाची बाईक आहे मस्त बुलेट. तर चला भेटूया. बोला मॅडम. काही नाही, पार्किंगची पेमेंट करत आहे. किती आहे? 30 रुपये. आपण रोपवे नाही जाणार. हो फॉलो करतो. अच्छा हो काय? तुमच्या दोघांची व्हिडिओ मी कालच बघत होतो. बघते तुम्हाला मॅडम ओळखलं, तुम्हाला असं ओळखलं तुम्ही एक आमच्या. हो हो गाईज, सो आम्ही आता कुठे पोहोचलो? आम्ही पोहोचला रायगड किल्ल्याला. पण इथे रोपवे आहे हे आम्हाला आजच माहिती पडलं. इथे पोहोचल्यावर आम्हाला पण माहिती होतं. आम्हाला असं वाटलं की पैदल जावं लागेल. इथे रोपवेची आम्ही पहिले तिकीट काढत आहे. तिकीट काढून झाल्यानंतर इथे पुष्कळ अशी म्हणजे बरीच लाईन आहे. त्याला रायगड किल्ल्याला यायचं असेल या सीझनमध्ये तर सकाळीच या, कारण पुष्कळ ऊन आहे. तर आमचा रोपवे आलेला आहे. आता आम्ही रोपवेमध्ये बसणार आहे. चला. एक पहिला नंबर आपलाच आहे. तर कसं वाटत आहे मग? थोडीशी भीती वाटत आहे. भीती वाटते बिनासारखा काय त्याच्या ती तिथून खालून पाला असं वर तेव्हा भीती वाटत होती. मजा येते. डाव करून. गड सोडून वरती जातो आणि आपल्याला जाऊन कपडे काढून आणायला जीवार येते. दूध घेऊन गेलेली कशी असेल ती बाई? दूध घेऊन चढलेली ती कशी असेल? हिरकणी ती होती. इथे वरती आल्यानंतर सगळ्यात प्लेस आहे. तुम्ही मस्त खाऊ पिऊ शकता आरामात बसून. आधी पाणी गिनी घेऊन घ्या, कारण वर पाणी मिळत नाही. तर इथून पाणी घेऊन मग आपण जाऊया गडावर. तर इथं वर आल्यावर पुन्हा तिकीट घर आहे. इथे 25 रुपये आपल्याला तिकीट लागणार आहे. इफ यू आर अ फॉरेनर 300 रुपये द्या मॅडम. आता हे सगळी माहिती तूच सांगणार आहे सगळ्या लोकांना. म्हणजे लोकांना माझा आवाज खूप आवडतो वाटते. असं काही नाही आहे, तू नवीन आहे ना आता. तर जरा असं नाही, लोकांना आवाज आवडतो. अरे जबरदस्तीच आहे. तुला नाही आवडत माझा आवाज? नाही, लोकांनी म्हटलंय मला की तुमचा आवाज खूप छान आहे म्हणे. हा गोड आहे म्हणे तुमचा आवाज. बर, असं खूप लोकांनी नवीन मला पण खूप आवडायचं. एक पायरी सोडून आलेलो आम्ही. आता ही दुसरी आणि इथून बाहेरून अशी वॉल दिसते. चला पुढे दाखवत राहतो. आतमध्ये आल्यावर अशा आहे वॉल्स. कोण थकली का? ये ना पटकन. बसली का तिथं? चल, अजून सुरुवात नाही झाली. चल लवकर. उठ. अरे खरंच गडा. उठ तिथून. ताका म्हणते इथं, ताक पियाचं खबर. खा काही नाही होत. घाबरला का रे? तू पण खा एक. काय फटीत टाकले चॉकलेटचे वेपर्स वगैरे. एवढं ओझं होऊन राहिलं होतं का लोकायला? आमचा डस्टबिन हा आहे. आम्ही डस्टबिन सोबत आणत असतो. किल्ल्यावर गेल्यावर मस्त हे डस्टबिन आहे आमचं. बम कचरा येतो. हे डस्टबिन सोबतच असते तुमच्या. नाही तर काही ते रॅपर लय मोठी गोष्ट नाही आहे. खालीन घेऊन जाऊ शकत होतं. पण खूप छान काम केलं तुम्ही. ठीक आहे. दुर्बीण आहे इथे, की कोणी आलं का खालून बघायला. मस्त आहे ना. त्याच्यातही प्लास्टिक टाकले लोकांना. आणि बाल्कनी पण आहे रूमला खूप छान अशी. आणि ते लहान लहान दुर्बीण बनवले आहेत ना, त्याचा शेपच असा बनवलेला आहे की ते
असं नॉर्मली जरी बघितलं तरी खूप दूरचं असं दिसून पडते. जसं आपण डोळे बारीक केल्यावर बघतो ना दूरचं, तसं काहीतरी टेक्नॉलॉजी वापरून बनवलेले आहेत त्या दुर्बीण. तेल बिस्किट खाऊ घातले, आता ते मागच फिरत आहे. ओ मोची क्यूटी मोठी पिल्लू माझी कुची मोची कुयू उजी मो कुचू मोशू. हे बघून घ्या, लॉयल्टीचं बेस्ट एक्झाम्पल. आम्हाला ते दिसलं रस्त्यात, आम्ही त्याला बिस्किट्स खाऊ घातले. तिकडे नाही बेटा, आपण इकडे चाललो, समोर चाललो. ये समोर तू ये. त्याला जाऊ दे, त्याला बिस्किट खाऊ दे त्याचे. नाही तू येतेच, मला माहिती ना. तो रस्ता दाखवत होता की तिकडून बाहेर जावं लागते म्हणून. वाट बघत आहे तो. ही दुसरी रूम आहे मोठी. ही कशासाठी आहे आय डोंट नो, पण अशा लाईननी आहेत 2-3 रूम समोर. तर पहिली एक, दुसरी एक, ही तिसरी एक आणि ही चौथी आणि याच्यानंतर पॅक आहे. तर इथून आपण बाहेर निघू. ती जी भिंत पॅक आहे त्याच्या मागे पण अजून एक रूम आहे ही. आणि याला दोन्ही साईडने रस्ता नाही आहे, इकडे नाही इकडे, फक्त बाल्कनी आणि दरवाजा. संपलं नाही आहे, तिकडनं पण अजून भिंत पॅक आहे. ही पण भिंत पॅक आहे, इकडे पण भिंत पॅक आहे आणि सेम तिकडे बाहेर रस्ता आहे. आता आतलं तर अजून दाखवलंच नाही आहे, आपण आतलं पण दाखवू. आता इथून वाट आहे बाहेर जायला. चला ना इकडे आपण आतमध्ये येऊ. याच ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी देवाज्ञा झाली असे मानले जाते. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची इथे देवाज्ञा झाली असं बोर्ड आहे तिथे लागलेला. आणि इथे कृपया आपली पादत्राणे काळावीत लिहिलेलं आहे इथे. छत्रपती शिवाजी महाराज समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस चौथाऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृतीप्रित्यर्थ अष्टकोनी चौथारा आणि मेघडंबरी उभारण्यात आली आहे. प्लेस ऑफ छत्रपती श्री शिवाजी महाराज. इथे टाकसाड आहे, इथे लिहिलेलं आहे इथे टाकसाड आहे म्हणून. मेन कॉइन्स बनवतात नव्हते की काय? नाही, इथंच बनवायचे, याच्यावरच तर बनवायचे. इथे कॉइन्स बनवायचे, राजमुद्रा म्हणायचे त्याला. भयंकर ऊन आहे आणि माझ्याजवळ केअरिंग बायको आहे. तर आम्ही आता उन्हात चाललो आहे. मागून एक मोठा सॉरी दिसून पाळशीन तोंडावर. तर मागून आम्ही आलो आहे आता आणि खूप वेळ लागतो हा किल्ला फिरायला. तर पटपट चला, हिच्यासारखा टाइमपास करू नका. आणि मी टाइमपास नाही करत. हा, आणि पुढं अजून बघूया काय आहे आता. बापरे किती लंबी लाईन आहे. हां, आणि इथून असे बापा 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 किती दूरपर्यंत आहे ते. तर इथं मधातच असे दुकानं आहेत, तिथं निंबू पाणी वगैरे पिऊ शकता. कोकम सरबत. कोकम सरबत वगैरे. कितीचं पिली तू? 50 रुपये निंबू पाणी. सरबत 50 रुपयाचं निंबू सरबत पिली ती. नुसतं म्हटलं मला पी पी पी. ॲक्च्युली तर निंबू पाणी 20 रुपयाचंच होतं, पण ते तिच्या पाण्याचं बनवतात ते त्यांच्या जवळच्या. तर बिस्लरी घेतली. बिस्लरी त्यांनी 30 रुपयाची दिली, ते 20 रुपयेवाली. त्या बिस्लरीच्या पाण्याचं निंबू पाणी बनवून मागितलं म्हणून ते मग 50 रुपयाचं पडलं. म्हणूनच आवडतं तुला. नाही, मी माझा विचार करतो. फालतू बिमार पडलीस 3000-2000चा खर्च होतो, त्याच्यापेक्षा 10-20 रुपये जास्त खर्च झाले ते बरोबर. बोल नको तू आता. आता तुला काय समजायचं, समज मी कशासाठी केलं, काय केलं. लोकांना माहिती आहे मी कशासाठी केलं. खूप काय नंतर बिमार पडलीस तुम्ही, मलाच त्रास झाला असता. तर मग माझं नेहमी असंच म्हणणं असते की फ्रूट्स गिट्स खात जा. काही नाही, दिवसाचे तुमचे 10-20 रुपये जाईल, महिन्याचे 600 रुपये चालले. पण तेच दवाखान्यात गेलं तर 400 रुपये तर डॉक्टरला नुसतं चेकिंगचेच पैसे द्यावे लागते. त्याच्यापेक्षा खा प्या मस्त. तर आपण जी जागा बघितली ना, खूप लंब असं म्हटलं की बा खूप सारे लंब हे होते तिथं. तर तिथं बाजार भरत होता म्हणते. आणि आपण जिथून आलो तो राजवाडा होता आणि समाधी इकडे आहे म्हणते शिवाजी महाराजांची. आणि इथे महादेवाचं मंदिर पण आहे म्हणते पुढे. मंदिराला 50 बाय 50 मीटर लांब व 3 मीटर उंच चिरेबंदी तटबंदी असून तिला पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच उत्तर आणि दक्षिणेस लहान दरवाजे आहेत. जगदीश्वर प्रसादाचे निर्माण शके. मी खाली विचारलं तर ऐकलं असं की इथे शिवाजी महाराजांची समाधी आहे, महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. जाऊन बघूया आतमध्ये. रायगड किल्ला. रायरी नावाने ओळखला जाणारा रायगड हा अतिभव्य गिरिदुर्ग समुद्र सपाटीपासून 1350 मीटर उंचीवर वसलेला आहे. रायगड इसवी सन 12व्या शतकात विजयनगर साम्राज्यात होता. निजामशाहीच्या अखेरपर्यंत इसवी सन 1636 रायगड त्याच्याकडेच राहिला.
व पुढे सन 1648मध्ये तो चंद्रराव मोरेकडून शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली आला. 1662 साली महाराजांनी स्वराज्याची राजधानी व तख्यात्याची जागा म्हणून रायगडाची निवड केली व 1670 साली राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्यात आली. 1674 साली मोठ्या थाटात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे वैभव लोपले व अखेरीस 10 मे 1818 रोजी कर्नल प्रॉतरने गडावर ताबा मिळवून गड उद्ध्वस्त केला. रायगडावरील मुख्य वास्तूमध्ये राजदरबार शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, बाजारपेठ, नगरपेठ, जगदीश्वर मंदिर, धान्य कोठारे, अष्टप्रधानाचे वाडे, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कुशावर्त तलाव, राणी वसा, महाराज दरवाजा, चित्त दरवाजा, पालखी दरवाजा, अष्टकोनी स्तंभ, हिरकणी बुरुज इत्यादीचा समावेश होता. राजदरबार व नगारखान्यामधील जागेत आपल्या ध्वनी चमत्कार अनुभवास मिळतो. 1400 पायऱ्या चढून आल्यावर गडामधील प्रवेश भव्य व दणकट असा महादरवाजातून होतो. शत्रूपासून भक्कम संरक्षण देणारा हा दरवाजा दुर्ग स्थापत्याचा अप्रतिम नमुना आहे. रायगडाच्या बांधणीविषयाचे 2 महत्त्वपूर्ण शिलालेख जगदीश्वर वाडेश्वर मंदिराच्या आवारात आहेत. मी आता इथे ॲपलनी व्लॉग काढत होते, ॲपलनी फोटो काढत होतो आयफोननी, तर त्याच्यात मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर मी जेव्हा याच्यावर पकडत आहे फक्त याच्यावर असं स्कॅन करता येते लिहिलेलं. रायगड ज्याने बांधले ना त्या हिरो इंदुरकरांची ही पायरी, स्वामिनिष्ठ पायरी त्यांची पायरी आहे. म्हणजे ज्यांनी महाराजांनी जे गड बांधेल त्या हिरो इंदुरकरांना, त्यांनी जे महाराजांनी म्हणले की हिरो इंदुरकरांना तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही या 14 वर्षात गड हा पूर्ण केला, तुम्हाला काय पाहिजे, तरी त्यांनी म्हणले काय नाही महाराज, फक्त मला तुम्ही ज्या जगदीश्वराला दर्शनाला जाता जिथून त्या ठिकाणी एक फक्त पायरी लावण्याची परवानगी असेल. त्या पायरीवर फक्त नाव असं की सेवेचे थाई एसपर हिरो इंदुरकर म्हणजे नाव लावायचे, फक्त परवानगी द्या एवढंच मागितलं महाराजांनी. पकडून दाखव बरं ते कोंबडी. नको, मला नाही पकडायची. जवान लोकांचं काम आहे ते, वयस्कर लोकांचं थोडी. हो का? आधी तू पकडून दाखव. मी पकडून दाखवले तुला टेक्निक समजून जाईल ना. राहू दे. बरं ते जाऊ दे. टॉयलेट क्लीन होतं काय? हो. तर इकडे टॉयलेट आहे लेडीज जेंट्सचं. आपण जे भाजी बाजारच्या रोडने चालवतो ना त्याच्या मधातूनच छोटी गल्ली आहे. तर टॉयलेट बांधले आहे आणि क्लीन पण आहे म्हणते. तुम्हाला जर टॉयलेट सापडत नसेल इथं तर टेन्शन घेऊ नका. ही जी पूर्ण लाईन आहे याच्या मधातनं एक गल्ली आहे, इथं टॉयलेट आहे. ते खलबतखाना आहे. हा खलबतखाना चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. म्हणजे हे पर्सनल केबिन होती इथे. पर्सनल म्हणजे सिक्रेट डिस्कशन व्हायचे ही वाली. आणि याच्यामध्ये पायऱ्या पण आहे आतमध्ये. याच्या खाली पण आहे का जागा? अरे भाई याच्या खाली पण आहे रे जागा. याच्या खाली डिस्कशन व्हायचे. याच्या आतमध्ये खाली. मला वाटलं हीच रूम आहे, हे तोडले असं वरून. या जमिनीच्या खाली अजून रूम आहे. इथे पण अशा 3 सिक्रेट्स रूम आहे खाली. इथे एक, तिथे एक, इकडे आहे. चला अशा 3 आहे. अबे आहे रस्ता खरंच. घाबरली का तू? घाबरली नाही. ओ भाई सही. अच्छा इथे हे बघासाठी वगैरे. आता तू इमॅजिन कर, इथून जर पायऱ्या खाली आल्यावर एवढी जागा आहे. तुला नाही वाटत या भिंतीच्या मागं रूम्स असन म्हणून पूर्ण जिथं जेवढा किल्ला आहे तेवढे रूम्स असन म्हणून. आणि त्यांनी वरून त्या पायऱ्या ब्लॉक करून ठेवलेल्या आहे. म्हणजे एखादी जर जागा उघडी ठेवली असेल ना पूर्ण अंदर जायसाठी, नंतर जर 1 नंबर बनवून ठेवलं असेल तर असणार तर आहेच. इथे एवढ्या भिंतीमध्ये दिसत आहे अशा खालपर्यंत. तर याच्या गाईडच्या सांगण्याप्रमाणे हा महाराजांचा बाथटब होता. म्हणजे इथे आंघोळ वगैरे करायचे आणि हे पाणी इथून निघून बाहेर जायचं. आणि तिथे जे दिसतंय बायकोच्या बाजूला एक्झॅक्ट तिथे पाण्याचं टाकं होतं. हां आणि हे जे आहे ते इथे त्यांनी श्वास सोडला होता असं म्हणण्यात येतं, जिथं आपण चप्पल काढली ती मगाशी. आणि हा राजवाडा आहे. इथे किचन होती म्हणे बांधण्यासाठी. आणि आपण जिथून आता ज्याच्या खालून आलो आतून, जे मी खाली गेलो होतो
तर राजांसाठी बघण्यासाठी ती बाल्कनी पण बनवण्यात आली होती. आपण ह्या ज्या आता रूम्स बघितल्या आतमध्ये जाऊन, क्वीन्स पॅलेस बेडरूम. कंटिन्यू किती 4 होतात? नाही 4 कंटिन्यू होत्या. ह्या ज्या आहेत 1 2 3 कंटिन्यू आहेत. त्याच्यानंतर एक पार्टिशन दिलेलं आहे. मग ही स्पेशल रूम आहे आणि अजून एक पार्टिशन देऊन ती एक स्पेशल रूम आहे. आणि तिकडे मग त्यांचं ते बाथटब आणि हे ते काही हां ते बाथरूम सारखं होतं तिकडे याच्या त्या साईडला. किती मोठ्या मोठ्या रूम्स आहे. हां एवढी मोठी रूम पाहिजे. तुला तुझी राणी. तुला साधं बेडवरून उठून म्हटलं चार्जर दे, तिथचं तर तुझ्या जीवावर येते. एवढी मोठी रूम बांधून दिली. झालं मग. पण एवढी मोठी रूम पाहिजे. मी देऊ शकतो बांधून, तुला कामं तर करावं लागेल. ठीक आहे. हे आहे आणि हे इथे जे आहे ते धान्य कोठार आहे. याच्यात धान्य ठेवायचे. नाही रे विहीर आहे वाटती. अच्छा इथे विहिरीसारखं एवढी मोठी धान्याचं कोठार. अरे बाप रे, विहीरसारखं बांधलेलं आहे. आतमध्ये 1 आणि तिथे 2 आणि 3. तर याच्यात धान्य ठेवायचे. उतरायला जागा होती. बाप रे. मग जिथं तिथं फॅन्स भेटतात. कसं वाटत आहे? बांधायला 14 वर्ष लागली. आता रायगड किल्ला आणि बघत राहा. आपण पुढच्या एपिसोडमध्ये काय दाखवतोय मला पण माहीत नाही काय दाखवणार आहे, पण एक्साइटिंगच काहीतरी दाखवू आणि असंच तुम्हाला वेगवेगळ्या जागी नेऊन घर बसल्या दाखवू जागा. स्वतः कष्ट घेऊन तुम्ही घरूनच बघा. जमल्यास बायकोचं नवऱ्याचं डोकं खाऊन जा. खरंच बघण्यालायक प्लेस आहे. हिनं नाही खाल्लं, माझी पण इच्छा होती, पण तुम्ही खा. तुमचा नवरा नाही ऐकत ना. कशाचे भांडणं चालू आहे? ते भांडणं सुरू आहे की त्यांना तिकीट भेटत नाही आहे. आता 4 वाजले आहे आणि 4 वाजता काउंटर बंद होते. अच्छा एवढ्या दुरून आले ते, तर ते वर जायचं बंद केलं त्यांनी, म्हणून भांडणं चालू आहेत. तर 4 वाजताच्या नंतर येऊ नका. तर आम्ही आज निघत आहे पुण्यासाठी आणि मला एवढंच सांगायचं आहे की या काकूंनी एवढं खाऊ घातलं आहे मला. सॉरी इकडून या काकूंनी एवढं खाऊ घातलं आहे मला 2 दिवसात. जवळपास महिन्याभराचं 2 दिवसात खाऊ घातलं. वजन वाढून चाललो आहे मी 2 दिवसात इथून. कुठे नुसतं जवळ करून एवढं खाऊ घातलं म्हणजे मला ॲक्च्युअल सासरचा फील ते या घरात आला. ते बाजूने काहीतरी चालूच आहे. मी चाललो मी नाही खात ते पाय.